हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म मंगळवारी झाला आहे अशा लोकांबाबतीत. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण काल बघितलं की ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मवारालाही खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. काल आपण सोमवारी जन्मलेल्या जातकांबद्दल माहिती करून घेतली. आज आपण जाणून घेऊया ज्यांचा जन्म मंगळवारी झाला आहे त्यांचं थोडंफार कॅरेक्टरिस्टिक्स कसे असू शकतात. मंगळवार हा गणपतीचा वार आहे. मंगळवार हा बुद्धी देवतेचा वार आहे. मंगळवार हा गणपती रिद्धी सिद्धीची देवता आहे. रिद्धी म्हणजे जे काही तुम्ही कराल ते वृद्धिंगित होत जाईल आणि सिद्धी म्हणजे कार्यसिद्धीच होईल. इवन काही लोक देवीचाही वार म्हणून मंगळवार कन्सिडर करतात. देवी ही साक्षात जगज्जननी आहे, जी सृजनशील आहे. सृष्टीची जननीच म्हणल्यावर मंगळवारी जन्मलेल्या लोकांच्या त्यांना क्रिएटिव्हिटी देवीकडून मिळत असते. आणि हनुमान जे रामभक्त श्री मारुतीराया आहे ह्यांचा जन्म देखील मंगळवारी झाला असं म्हणतात. हनुमान जेव्हा आपल्या लक्षात येतात तेव्हा आपल्या पहिलं लक्षात येतं ते त्यांची शक्ती, त्यांची भक्ती, बलवान आहेत ते आणि ते निडर आहेत. ह्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत त्या मंगळवारी जन्मलेल्या लोकांना मिळत असतात. मंगळवारचा जो कारक ग्रह आहे तो आहे मंगळ. मंगळ ग्रह कसा आहे हा आपण बघितला आहे. मंगळ हा सेनापती आहे. त्याच्याकडे मुळातच लिडरशिप क्वालिटीज आहेत. सेनापती असल्यामुळे त्याच्याकडे एक नेतृत्व आहे. मंगळवारी जन्म झालेले जातक हे मुळातच बुद्धिमान, कॉन्सन्ट्रेशन खूप छान असतं ह्यांचं, क्रिएटिव्ह असतात, कमिटमेंट यांची खूप छान असते. आता या तिन्ही देवतांचा आशीर्वाद ज्यांना मिळाला असेल ती बालकं कशी असतील याचा थोडाफार अंदाज आपल्याला आलाच आहे. पण आता काय होतं ना, हे लोक कुठलंही काम सुरू करताना खूप भारी उत्साहाने सुरू करतात, पण अर्ध्यावर जाऊन त्यांची जी एनर्जी आहे किंवा त्यांचा जो उत्साह आहे तो कमी होतो. त्यामुळे हाती घेतलेलं काम ते पूर्ण करतीलच असं नाही आहे. ह्या लोकांसाठी एक सल्ला आहे की तुम्ही गणपतीची उपासना सुरू करा. कार्यसिद्धीस नेणारा श्री गणेश आहेच. त्याच्या आशीर्वादाने तुम्ही घेतलेली कामं ही नक्कीच पूर्णत्वाला जाईल. नक्कीच मंगळवारी जन्मलेल्या लोकांनी गणपती उपासना करावी. त्यांची सगळी रखडलेली कामं ही पूर्ण होतील. ॲडव्हेंचरस खूप असतात नेचरनी, कारण मारुतीरायांचा पण आशीर्वाद ह्यांना मिळालेला आहे. ॲडव्हेंचरस कामं, ॲडव्हेंचरस गोष्टी हे त्यांना खूप आवडतं. मंगळ हा कारकग्रह असल्यामुळे ह्यांना लिडरशिपचे जॉब्स खूप आवडतात. कुणाच्या खाली दबून राहणं ह्या लोकांना बिलकुल आवडत नाही. जोक्स त्यांना सहन होत नाही. स्वतःवर केलेले जोक्स हे लोक घेऊ शकत नाहीत. बिलकुल त्यांना सहन ते होत नाही. दीज पीपल आर व्हेरी डिसिप्लिन्ड, फोकस, कमिटमेंट. वेन इट कम्स टू द लव्ह लाईफ ह्यांच्यासारखी कमिटमेंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. असे हे छान मंगळवारी जन्मलेली लोक आहेत. यांचं एकच आहे की ह्यांना उत्साह जेवढा लवकर येतो तेवढ्याच लवकर तो कमीही होतो. हाती घेतलेली कामं ह्या लोकांची पूर्ण होत नाहीत. लिडरशिपमुळे हे लोक मोस्टली आर्मी, गव्हर्मेंट जॉब, जिथेही जॉबला जातील तिथेही ते लोक प्रयत्न करतील की ते वरच्या पोस्टपर्यंत पोहोचावं, सो दॅट त्यांना कोणाच्या अंडर दबून राहावं लागणार नाही. शक्यतो ह्या लोकांचा हाच प्रयत्न असतो. मंगळ हा जो ग्रह आहे त्याला आपण रिलेट केलं आहे आपल्या फिजिकल बॉडीमध्ये रक्ताशी. ह्या लोकांना इन्फेक्शन्स खूप लवकर कॅच होतात, स्पेशली सर्दी, कफ. तुम्ही बघाल ज्या मुलांचा जन्म मंगळवारी झालेला असतो ह्यांना कंटेजियस डिझिजेस लवकर होतात. सर्दी लवकर होते, इन्फेक्शन्स लवकर होतात, ताप येऊ शकतो. रक्ताशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते शक्यतो ह्या लोकांना येतात. मंगळ हा कारकग्रह असल्यामुळे ह्या लोकांना बीपीचे त्रासही संभावतात. ह्या लोकांनी शांत डोक्याने, शांत चित्ताने काम करणं हे अपेक्षित आहे. प्रॉब्लेम हा होतो की
अति उत्साह, अति एनर्जीमुळे बरेचदा ह्या लोकांचं हे लोक स्वतःचंही नुकसान करून घेतात आणि यांच्यासोबत जे आहेत ते यांची एनर्जी कुठेतरी मॅच होत नसल्यामुळे मग चिडचिड. कारण ह्यांचं एक आहे की स्वतःच्या नेचरप्रमाणे, स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे जर काही झालं नाही, तर मग एकदम तापट किंवा चिडचिडी नेचर ह्यांचं होऊन जातं. तर ह्या लोकांसाठी एकच आहे की तुम्ही मेडिटेशन करा, शांत राहा, इतरांचाही विचार करा. नॉट एव्हरीवन हॅज द सेम एनर्जी दॅट यू हॅव. नॉट एव्हरीवन हॅज द सेम एक्साइटमेंट दॅट यू हॅव. कुठल्याही गोष्टीला तुम्ही सुरू खूप छान करता, एंडिंगपर्यंत नेत नाही. पण काही लोक असतात की ज्यांना अगदी तळाशी जाणं आवडतं गोष्टीच्या, खोलात जाऊन अभ्यास करणारी लोक असतात. तो अशा लोकांबरोबर या लोकांचं शक्यतो पटत नाही, कारण हे लोक एका जागेवर शांतपणे कधी बसू शकत नाही. सो अशी आहेत आपली मंगळवारी जन्म झालेली लोक. तुमच्या आजूबाजूला अशी लोक आहेत का आणि तुम्ही ह्याच्याबरोबर रिलेट करताय का? तुमचा जन्म मंगळवारी झाला आहे का आणि कोणी ऑब्झर्वेशनमध्ये आहे का? मला नक्की कळवा कमेंट्स थ्रू. मी वाट बघते आहे तुमच्या कमेंट्सची. उद्या आपण भेटणार आहोत विथ पीपल बॉर्न ऑन वेनसडे. प्लीज लाईक द चॅनल, शेअर इट, सबस्क्राईब द चॅनल, आणि आय एम येस वेटिंग फॉर युअर कमेंट्स. थँक यू. टिल देन हॅव अ ग्रेट डे. एन्जॉय. बाय बाय.